हॅलो नमस्ते, मी गंगा. माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते. पनीर हैदराबादी बनवण्यासाठी आपल्याला लागणारा एक मोठा कांदा उभा चिरलेला, 2 मिरच्या, आल्याचा तुकडा आणि लसूण 4-5 पाकळ्या. तर एका भांड्यामध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे. त्या तेलामध्ये आता मी उभा चिरलेला कांदा परतवून घेते. चांगला मऊ होईपर्यंत कांदा परतवायचा आहे. जास्त भाजायचा नाही आहे, त्याचा कलर चेंज नाही झाला पाहिजे, फक्त थोडासा मऊ होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे. तर इथे बघा कांदा आपला मऊ झालेला आहे. आता याच्यामध्ये आपण मिरची, आलं आणि लसूण पण 2 मिनिटासाठी परतवून घेऊया. मिरच्यांचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता इथे तुमच्या आवडीनुसार. ह्या मिरच्या खूप तिखट आहेत, त्याच्यामुळे मी 2च मिरच्या घातलेल्या आहेत. तर हे पण आपण व्यवस्थित परतवून घेऊया आणि परतवून झाल्यानंतर एका भांड्यामध्ये काढून घेऊया थंड होण्यासाठी, कारण आपल्याला पनीर पण फ्राय करून घ्यायचं आहे. तर मी इथं हे भाजलेला कांदा वगैरे काढून घेते आणि थंड करत ठेवते. आणि कांदा वगैरे थंड होईपर्यंत आपण आता पनीर फ्राय करून घेऊया. तर पनीरचे इथे मी छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत. तुम्ही ते उभे कट करून पण मोठे तुकडे करून घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार. तर अशा प्रकारे मी छोटे तुकडे केलेले आहेत आणि आता आपण फ्राय करायला घेऊया. तर कांदा भाजला त्याच भांड्यामध्ये मी अजून थोडंसं तेल घालून घेते आणि पनीर आपल्याला दोन्ही बाजूने फ्राय करून घ्यायचं आहे. जर नॉनस्टिकचं भांडं एखादं असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये पण फ्राय करू शकता, म्हणजे ते खाली चिकटणार नाहीत आणि व्यवस्थित आपल्याला परतून फ्राय करता येतात. तर मी आता हे अगोदर फ्राय करून घेते आणि त्याच्यानंतर आपण भाजी बनवूया. तर पनीर पण फ्राय करून झालेलं आहे. आता आपण जे कांदा मिरची वगैरे भाजून ठेवलं आहे त्याची छान अशी बारीक पेस्ट बनवून घेऊया. तर त्याच्यामध्ये आता मी थोडासा पुदिना घालते आणि थोडीशी ओली कोथिंबीर घालायची आहे. तर इथे माझ्याकडे कोथिंबीरचे देठ आहेत, ते मी स्वच्छ धुवून कट करून घेतलेत आणि ते आपण आता वाटून घेऊया. तर इथे 2 चमचे होईल एवढं मी पाणी घातलेलं आहे. आता आपण बारीक पेस्ट करून घेऊया. हे बघा अशा प्रकारे मी बारीक वाटून घेतलेलं आहे. आता आपण भाजी बनवूया. आणि इथे पनीर आहे आपलं फ्राय केलेलं. तर याच्यासाठी भाजीसाठी आपल्याला दही पण लागणार आहे. तर इथे अर्धी वाटी मी दही घेतलं आहे. त्याच्यामध्ये थोडीशी हळद घालते आहे, थोडीशी जिरे पावडर घालते आहे, त्याच्यानंतर घालूया धने पावडर आणि लाल मिरची पावडर. तर हे लाल मिरची पावडर घालूया आणि हे सगळे मसाले आपल्याला दह्यामध्ये छान असे फेटून घ्यायचे आहेत. दही व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे. दही घातल्यामुळे भाजीला खूप छान टेस्ट येते आणि क्रीमी टेक्स्चर येतं. तर म्हणून आपल्याला इथे दही वापरायचं आहे. तर इथे मी दही चांगलं फेटून घेते आणि आता आपण भाजी बनवायला घेऊया. तर त्याच भांड्यामध्ये मी 1 चमचा तेल घातलेला आहे, ज्या भांड्यामध्ये आपण पनीर भाजून घेतलं आणि कांदा आणि मिरची भाजून घेतली. तर मसाल्यांमध्ये इथे मी तमालपत्र घातलं आहे, थोडीशी दालचिनी घातलेली आहे, 2 हिरव्या वेलची घातलेली आहेत आणि जिरं थोडंसं आणि काळी मिरी. तर हे आपल्याला चांगले तेलामध्ये परतवून घ्यायचे आहेत. आणि आपण जे वाटण तयार करून ठेवलं आहे तर ते पण आपल्याला तेलामध्ये चांगलं परतवून घ्यायचं आहे. तेल सुटेपर्यंत व्यवस्थित 2-3 मिनटं होतील एवढे आपल्याला हे तेलामध्ये मसाला मिक्स करून घ्यायचा आहे, परतवून घ्यायचं आहे. तर ते मसाला छान असा परतवून घेतला आहे, तेल पण सुटलेलं आहे. आता आपण जे दही मिक्स करून ठेवलं आहे तर ते दही ह्याच्यामध्ये ॲड करूया आणि दह्याचीच वाटी आपण धुवून थोडंसं पाणी घालूया त्याच्यामध्ये. तर अगोदर मी दही मिक्स करून घेते, त्याच्यानंतर आपण हे थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे आणि हे पण आपल्याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे 2 मिनटं. इथे मी पाणी घातलेलं आहे थोडंसं आणि आता आपण हे चांगलं शिजवून घेतलेलं आहे. बघा छान उकळी आलेली आहे. तर इथे मी चवीनुसार मीठ घालून घेते आता आणि नंतर मग आपण जे पनीर फ्राय करून ठेवलेलं आहे तर ते याच्यामध्ये घालायचं आहे. मीठ घातल्यानंतर मी मिक्स करून घेतलं आहे आणि आता आपण पनीर घालून घेऊया. आणि पनीर घालून आपल्याला मिक्स करून 1-2 मिनटं चांगलं शिजवून घ्यायचं आहे. एक चांगली छान अशी उकळी काढून घ्यायची आहे. तर इथे बघा भाजी छान अशी शिजलेली आहे आपली आणि छान टेक्स्चर आलं आहे, क्रीमी टेक्स्चर एकदम आलेलं आहे. आता मी गॅस बंद केला आहे आणि त्याच्यावर आपण ओली कोथिंबीर घालून घेऊया आणि अशा प्रकारे आपली पनीर हैदराबादी तयार झालेली आहे. तर इथे मी पाणी घातलेलं आहे थोडंसं आणि आता आपण हे चांगलं शिजवून घेतलेलं आहे. तर ते याच्यामध्ये घालायचं आहे. मीठ घातल्यानंतर मी मिक्स करून घेतलं आहे आणि नंतर मग आपण जे पनीर फ्राय करून ठेवलेलं आहे तर ते याच्यामध्ये घालायचं आहे. आणि पनीर घालून आपल्याला मिक्स करून 1-2 मिनटं चांगलं शिजवून घ्यायचं आहे.
आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती मला नक्की कमेंट करून सांगा. आणि जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉन पण प्रेस करा, म्हणजे मी जे पण व्हिडिओ अपलोड करेन त्या सगळ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझे सगळे व्हिडिओ बघू शकाल. थँक्यू.